नमस्कार मंडळी, मी जयेश आणि तुमच्यासाठी एक न्यू व्हिडिओ घेऊन आलोय। आज आपण भेट देणार आहोत भारताच्या सर्वात भव्य धबधब्यांपैकी एक दूधसागर धबधब्याला। हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, कारण आपण बघणार आहोत कसे जायचे, कधी जायचे, काय बघायचे आणि काय काळजी घ्यायची। दूधसागर धबधबा हा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे। दूधसागर म्हणजे दुधाचा समुद्र। धबधब्याचं पाणी इतकं शुभ्र आणि वेगाने कोसळते की त्याचं नावच दूधसागर पडले। हा धबधबा मांडवी नदीवर आहे आणि याची उंची सुमारे 310 मीटर आहे। दूधसागरला पोहोचण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत। पहिला आहे रेल्वे मार्ग, दुसरा आहे जीप सफारी मार्ग। जर तुम्ही रेल्वे मार्गाने येत असाल तर कॅस्टर रॉक किंवा कुलेम या स्थानकावर उतरून तुम्ही ट्रेक करून धबधब्याजवळ पोहोचू शकता। हा ट्रेक जंगलातून जातो, सुमारे 11 किलोमीटरचा असतो। दुसरा आहे जीप सफारी मार्ग। कुलेम गावातून तुम्हाला जंगल सफारीची सुविधा मिळते। ही जीप तुम्हाला थेट धबधब्याजवळ घेऊन जाते, पण ही सेवा फक्त जून ते सप्टेंबर या दरम्यान उपलब्ध असते। येथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता धबधब्याचं प्रचंड आणि रोमांचक दृश्य। रेल्वे ब्रिज जिथून ट्रेन धबधब्याच्या समोरून जाते। आणि हा धबधबा जर तुम्ही मूवीमध्ये पाहिला असाल तर आपला चेन्नई एक्सप्रेस हा मूवी आहे, त्यात या धबधब्याचा शॉट घेतलेला आहे। जर तुम्ही या वॉटरफॉलला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही तयारीत या, कारण इथे मोबाईल नेटवर्क कमी असतो आणि खाण्यापिण्याचे पदार्थ सोबत ठेवा, कारण तिथे फारशी सुविधा नाही आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया एक अशाच सुंदर ठिकाणी। तोपर्यंत प्रवास करत राहा।